प्रभागातील सदस्य तसेच आपल्या सीमेवर शहीद झालेले आपले जवान बांधव, त्याचप्रमाणे आताच घडलेल्या पहलगाम हत्याकांडामध्ये आपल्या देशाचे पोलीस बांधव, आम जनता, लष्कर बांधव व सामाजिक कार्यकर्ते यांचे दुःखद निधन झाले। तसेच आपल्या प्रभागाच्या अध्यक्षा सौ पूजा वडकर यांच्या कन्या व सासूबाई यांचे पण दुःखद निधन झाले असून आपल्या एका समूहातील व्यावसायिका सौ नेहा कोळंबकर यांचेही दुःखद निधन झाले आहे। तसेच कळत नकळत जर कोणाचे नाव राहिले असल्यास त्या सर्वांस भावपूर्ण श्रद्धांजली। निधन झालेल्या कुटुंबियांचे दुःखात आपले अभियान व प्रभाग संघातील सर्व सदस्य या सहभागी आहोत। परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सर्वांनी 2 मिनिटांसाठी उभं राहून आपण या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे। शब्दांमधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा। आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित झालेले मान्यवर व समूहातील सर्व माझ्या ताई यांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार। माझं नाव कृतिका किशोर कांबळे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी रेवंडी गावात CIP म्हणून कार्यरत आहे। सर्वप्रथम सन 2024-2025 या आर्थिक वर्षातील प्रभाग संघाच्या कार्यक्रमास आपण आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार। आणि आपल्या माळे प्रभाग संघाच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यासाठी मी सौ मेघनाताई चव्हाण यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते व पुढील कार्यक्रमाची धुरा त्यांनी सांभाळावी ही विनंती। धन्यवाद। नमस्कार सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर व जमलेल्या सर्व ताईंना माझा नमस्कार। मी मेघना मिनेश चव्हाण, माझ्या समूहाचे नाव स्वाभिमानी स्वयंसहायता महिला समूह निवेदन, त्यात मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। माझ्या ग्रामसंघाचे नाव उन्नती महिला ग्राम संघ कोळव, त्यात मी सचिव म्हणून कार्यरत आहे। माझा ग्रामसंघ माहेर महिला प्रभाग संघ मसुरे याला जोडला गेलेला आहे आणि त्यात मी ऑडिटर म्हणून कार्यरत आहे। उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते, तुम्ही सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते। मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आजच्या आपल्या या प्रभागाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालनाच्या नात्याने मी आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि समोर बसलेल्या ताईंचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण एकत्र आलो आहोत प्रभागाच्या गेल्या वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी व नवीन निर्णय घेण्यासाठी व आगामी वाटचालीला मार्ग निश्चित करण्यासाठी। माहेर महिला प्रभाग संघातील सर्व CRP ताईंना विनंती करते की व्यासपीठावरती येऊन आपण स्वागत गीत सादर करून आपल्या आलेल्या तिथे सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे व जमलेल्या ताईंचे स्वागत
अध्यक्ष दीपलक्ष्मी मेथड या करतो. स्वागत. आता इथे आपल्या व्हिडिओ सरांचे इथे आगमन झाले आहे. त्यांचं आपण अभियानाचे स्वागताने आपण त्यांचे स्वागत करूया. स्वागत. जरा सत्कार कार्यक्रम आपण थांबवून दीप प्रज्वलन करून घेऊया. व्हिडिओ साहेब आले आहेत त्यामुळे. ईश्वर दे प्रकाश दान, ते आम्हा जगण्याचे भान, ताटला जरी अंधार भवती, हृदय ठेव तेजो मन. मी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणि कार्यक्रम सुरू करण्यासाठी विनंती करते. शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. त्याचप्रमाणे आपले उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री रविकिरण कांबळी सर येथे उपस्थित आहेत. तसेच तालुका व्यवस्थापक श्री स्नेहल साळवी सर येथे उपस्थित आहेत. तसेच आपल्या कोळम ग्रामपंचायतीतील सर्वप्रथम नागरिक म्हणजे सरपंच मॅडम आपल्या सियाधुरी इथे उपस्थित आहेत. तसेच आपल्या प्रभाग संघाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि सचिव येथे उपस्थित आहेत. आणि तसेच ग्राम संघातील आपले 14 ग्रामसंघ आहेत. त्या 14 ग्रामसंघातील पदाधिकाऱ्यांना येथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी आता विनंती करते की प्रभाग संघाचे आपले अध्यक्ष श्री सौ कुचाळकर मॅडम यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे आणि सर्व जमलेल्या ताईंचे स्वागत करावे. पूजा उमेश हळकर. माझ्या समूहाचे नाव सह्याद्री स्वयंसहायता महिला समूह, यात मी अध्यक्ष आहे. माझा समूह मैत्री महिला ग्रामसंघ हडीक याला सभासद असून त्यात मी अध्यक्ष आहे. मैत्री महिला ग्रामसंघ हा माहेर प्रभाग संघ मसुरा याला सभासद असून त्यातही मी अध्यक्ष आहे. नमस्कार. आज माहेर प्रभाग संघ याची वार्षिक सभा आहे. आज इथे व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते. तसेच इथे जमलेल्या सर्व CRP ताईंचेही मी स्वागत करते. तसेच माझ्या सगळ्या समूहातल्या ताईंचेही स्वागत करते. स्वागत. आपण सत्कार करूया. सर्वप्रथम
आपल्या मालवण तालुक्यातील व्हिडिओ साहेब सन्माननीय श्री श्याम चव्हाण साहेब यांचा सत्कार आपले तालुका अभियान व्यवस्थापक श्री रविकिरण सर हे श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करतील. स्वागत. आता आपले कोळम ग्रामपंचायतीतील सरपंच मॅडम सौ सियादुरी मॅडम हे श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करतात. मसुरे या अध्यक्ष मॅडमचा म्हणजे सौ पूजा आडकरांचा सत्कार मी सर्जेकोट ग्रामसंघ अध्यक्ष वैशाली आडकर यांनी पुष्पफूल देऊन सत्कार करावी विनंती करते. उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या समोर बसलेल्या सर्व ताई, तुम्हा सर्वांचं मी सिया रामचंद्र पुरी कोळम सरपंच व कोळम ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या वतीने तुमचं स्वागत करते. मागच्या आपण मीटिंग इथेच घेतलेली त्यावेळी मी ते सांगितलं होतं की मी ह्यातूनच पुढे गेलेली आहे, म्हणजे बचत गट, प्रभाग संघ, ग्राम संघ यातूनच मी इथपर्यंत पोहोचलेली आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की हा जो आपला प्रभाग संघ आहे त्याची वाटचाल एवढ्या वर्षाची चालू आहे, त्याचप्रमाणे अजून ह्याची आपण उन्नती करून ह्यामध्ये काही आपण उद्योगधंदे वगैरे ॲड करू आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. सर्वांना नमस्कार. आवाज मोठा आहे. नमस्कार. उपस्थित सर्व माझ्या बचत गटातील ग्रामसंघातील अध्यक्ष, सचिव, CRP या माहेर प्रभाग संघाचे सर्व पदाधिकारी आणि या प्रभाग संघामध्ये असणारे सर्व सदस्य, सर्व महिला सचिव, अध्यक्ष, तसेच व्यासपीठावरील मान्यवर आमचे कावीळ सर, सावीळ सर, या गावच्या प्रथम नागरिक सरपंच, सर्वांना खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा. आज आपण एक तुमची मला वाटतं वार्षिक सर्वजण सभा आहे, होय ना? म्हणजे वर्षात तुमच्या संघाने काय काय केलंय, कुठले कुठले कार्यक्रम राबवले, कुठले आढावा सगळं होणार आहे, किती पैसे खर्च केले, किती पैसे जमा केले, किती कर्ज घेतलं, त्याप्रमाणे तुमचा आढावा होणार आहे. मला तुम्हाला सर्व महिलांचं खूप कौतुक करावं असं वाटतं आणि खूप तुम्हाला धन्यवाद द्यावे असं वाटतं की आपल्या तालुक्यात परवाच मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान कार्यक्रम झाले. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सभा होते, ग्रामसभा होते 17 तारीखला आणि 12 तारीखला. तर सगळ्या ग्रामसभा तुमच्या महिलांमुळे एक पत्र काढलं होतं की सर्व बचत गटाच्या महिलांनी उपस्थित राहून जे अधिक सहभाग घ्या. तर सर्वांसाठी एक जोरदार काय तुमच्यासाठी तुम्हीच वाजवा. खरोखर तुमच्या खूप खूप 17 तारीखच्या सगळ्या ग्रामसभा तुमच्या महिलांमुळे, बचत गटाच्या सर्व सदस्यांमुळे यशस्वी झाल्या. तालुक्यातली एकही ग्रामसभा आमची तहकूब झाली नाही आणि खूप चांगला सहभाग महिलांचा लाभला. त्यामुळे असाच सहभाग या पुढील पण आपण कार्यक्रमाला ठेवायचा आहे. तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान सुरू आहे. त्या अभियानात काम करताना
महिलांचा सहभाग 100% असेल तर कुठले अभियान मागे राहत नाही, 100% यशस्वी होतो. 100% सहभाग होता, 100% यशस्वी आणि 100% त्यात यश मिळतं. तुम्ही सर्वजण या तालुक्यात काम करत असताना यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारे अभियान आली. स्वच्छता अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियान, यशवंत पंचग्राम अभियान, या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, काही जण उपसरपंच, काही जण सरपंच असे राहिले. काही महिला पोलीस पाटील पण आहेत त्याच्यातले अशा राहिल्या. तर त्या कालावधीत तुम्ही खूप चांगलं काम केलं आणि आपल्या गावाला आणि आपल्या तालुक्याला नाव मिळवून दिलं. त्यामुळे यावर्षी आपण मुख्यमंत्री समृद्धी ग्राम अभियानामध्ये तालुक्याला पुढे न्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व महिलांना मी आवाहन करतो की ज्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयात ज्या मीटिंग असतील, सरपंच बोलवतील, सदस्य बोलवतील, ग्रामपंचायत अधिकारी बोलवतील, त्यावेळी तुम्ही त्यात सहभाग व्हा. कुठल्या उणिवा असतील तिथे तुम्ही काम करा, म्हणजे जेणेकरून त्या गावाच्या उणिवा असतील ते समिती येईल त्याला दिसणार नाही. कुठे शौचालय नसेल, कुठे शौचालय स्वच्छता नसेल, कुठे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करायची असेल तर त्या गटातील महिलांनी पुढे येऊन ग्रामपंचायतीला सहकार्य करा आणि ते करून घ्या असं मी तुम्हाला आवाहन करतो. जेणेकरून स्वच्छतेवर काम करत असताना ग्रामपंचायत नंबर झाला नको, त्याने कुठेही कुठलीही कमी केल्यानंतर गावात स्वच्छ दिसलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही काम करा. आणि तुम्हाला एकच सांगेन की हे सर्व करत असताना बऱ्याचपैकी तुमच्या काही प्रश्न असतील, प्रलंबित असतील तर तिथे ते नियमाने जे काय मांडता येत असतील तर त्या ग्रामपंचायतच्या सरपंच महोदय, ग्रामपंचायत यांना सांगा, पहा माझा प्रश्न प्रलंबित आहे, माझ्या गटाचा प्रश्न प्रलंबित आहे, माझ्या शेजारी अशी महिला आहे तिचा हा प्रश्न प्रलंबित आहे, तुम्ही मार्गाला लावण्याचा प्रयत्न करा. मी असा तुम्हाला आश्वासन देतो की आमचे सरपंच सर्व खूप चांगल्या प्रकारे काम करतात. कोणत्याही गावात असो एखाद्या महिलेवर एका प्रश्न प्रलंबित राहत नाही. बऱ्यापैकी तालुक्याचं काम आहे, सरपंच महोदय काम करतात, ग्रामपंचायत काम करतात, सगळ्यांना तुमचं सहकार्य लाभतो म्हणून ते काम करतात. त्यामुळे तुम्ही त्या संबंधित सरपंच, संबंधित ग्रामपंचायत याला जाऊन सांगा की बाबा असेल कोणतं काम प्रलंबित असेल, कोणाचं काय प्रस्ताव करायचं असेल, कोणाचं घरकुल अपूर्ण असेल तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करून तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करा. या मीटिंग हॉलमध्ये बरेच लाभार्थी असे असतील की त्यांची घरं सुरू आहेत ना, काही लोकांची घरकुला मंजूर आहे सुरू ना, काही जणांचे पूर्ण झाले असतील, काही जणांची सुरूही झाली नसतील. मी तुम्हाला सर्व महिलांना आवाहन करतो, जे लाभार्थी असे आहेत घरकुलाचे, ज्यांची कामं सुरू आहेत, ज्यांची कामं सुरू झालेली आहेत आणि ज्यांची कामं पूर्ण होऊनही पैसे मिळाले नाही, त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतीकडे संपर्क साधा. आणि ज्यांची सुरू नाही त्यांनी लवकरात लवकर सुरू करून नोव्हेंबरपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे घरकुलचं काम तालुक्याचं. त्यामुळे तुम्ही आताच कामाला लागा. जसं ग्राम संघाच्या मिटिंगसाठी आज तुमच्या माहेरच्या ग्रामसभा मिटिंगसाठी एकत्र तुम्ही आला प्रभाग संघाच्या आणि खूप हिरिरीने दाखवलं वर्षभर आपल्या प्रभाग संघामध्ये काय झाले, काय घडामोड झाले, काय बघायचं आहे, किती कर्ज घेतलं, किती वितरण केलं, किती शिल्लक राहिले, ह्या पद्धतीने तुमच्या मनात कुतूहलता निर्माण होऊन तुम्ही सर्व इथं आला. तशाच प्रकारे चांगलं काम करून गावातलं जे प्रलंबित घरकुल असतील, ज्यांचे लाभार्थी जे घरं मंजूर असतील त्यांनी इथं गेल्यानंतर लवकरात लवकर घरं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून घ्या असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. तसेच ज्यांच्या कोणाची प्रलंबित घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, त्याच्याबद्दल काय तक्रारी असेल किरकोळ काय ते ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही स्वतः जा, सरपंचांशी बोला आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि तिथे ते घरपट्टी पाणीपट्टी राहिली असेल ते पट्टी सुद्धा भरून घ्या. कारण ह्या अभियान कालावधीत तोही एक विषय आहे. त्यानंतर तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये काही मुलं असतील, तुमची पण काही मुलं जात असतील, तुमची सुनांची नातवंड वगैरे अशी जात असतील तर ती मुलं सॅनमध्ये म्हणजे तीव्र अशी हे होता नाही की आजारी पडत असतील तर तिच्या उपचारासाठी तुम्ही सहकार्य करा. आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनमध्ये मुलं मॅनमध्ये गेली पाहिजे, मॅनमध्ये नॉर्मलमध्ये आली पाहिजे. तुम्हाला माहितीच असेल आरोग्य वर्कर तुमच्याकडे येतात ना आरोग्य वर्कर, महिला आशा वर्कर्स वगैरे, तर त्या मुलांसाठी आपण काम केलं पाहिजे. ते अंगणवाडीमध्ये जी छोटी मुलं आहेत, काही मुलं सॅनमध्ये असतात आणि आपल्याकडची जी छोटी मुलं आहेत ते सॅनमध्ये गेले नाही पाहिजे. त्यासाठी त्यांना योग्य आहार द्या. आहार योग्य मिळत नसेल, कोणाकडे जसे प्रॉब्लेम असतील तर ग्रामपंचायतीकडे संपर्क साधा, ग्रामपंचायतीकडून आहार देण्याचा सरपंच महोदय व्यवस्था करते. त्या प्रसंगी मी एवढंच सांगेन की मी जसं आता तुम्ही प्रभाग संघासाठी काम करता तसं तुमच्या गावासाठी करा, तुमच्या वाडीसाठी करा आणि चांगलं वाडी घडवा, चांगलं गाव घडवा. जेणेकरून तुमच्या आता तशी मोठी शक्ती आहे की महिला शक्ती ही खूप प्रबळ असते, ती काही करू शकते आणि महिलांचं जास्त प्रमाणात आता प्रत्येक क्षेत्रात
प्रगती आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या प्रसंगी देतो. तुमच्या आजच्या मीटिंगसाठी तुम्हाला आला, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केलं, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप शुभेच्छा. मला इथं तुम्ही बोलून बाहेर प्रभाग संघाच्या वतीने माझ्या शाळेच्या पद्धतीने सत्कार केला, त्याच्याही मी तुमचा कायमस्वरूपी ऋणी राहील. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, ह्या आपल्या बऱ्यापैकी कार्यक्रम असतात त्यावेळी कोळमचे सरपंच आणि उपसरपंच हे खूप सहकार्य करतात. तसंच कोळम सरपंचांचं सुद्धा खूप खूप इथे धन्यवाद देतो, कारण त्यांनी इथे तुम्हाला उपस्थित असतो की प्रथम नागरिक गावचे असतात तरी त्यांनी जबाबदारीने काम करतात त्या, आणि प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य करतात. त्यांचाही मी इथे उल्लेख करेन. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द संपवतो. धन्यवाद. चांगल्या मार्गदर्शनासाठी मी माझ्या महिला प्रभाग संघाच्या वतीने तुमचे आभार मानते. तसेच आपल्या माझ्या महिला प्रभाग संघाचे कोषाध्यक्ष मॅडम दीपलक्ष्मी मेकर यांचा सत्कार आपले तालुका अभियान व्यवस्थापक रविकिरण सर कामेश्वरे सर ग्राम संघाच्या पदाधिकाऱ्यांचा आपण करूया. प्रगती ग्राम संघाचे सचिव मॅडम पूजा पेडणेकर यांचा सत्कार एकता डोलम मॅडम करते. स्वागत. रणरागी महिला ग्राम संघ रुपाली पेडणेकर यांचा सत्कार शुभलक्ष्मी गोखले मॅडम. स्वागत. कलकंच महिला ग्राम संघ प्राची मोरी यांचा सत्कार CRP कृतिका कांबळे मॅडम करतील. स्वागत. स्वराज्य महिला ग्राम संघ सुप्रिया मोरवेकर यांचा सत्कार संजना मधुकर मॅडम करतील. संजना मधुकर मॅडम. स्वागत. भरारी ग्राम संघ स्वागत. उडान महिला ग्राम संघ सर्जकोट यांचा सत्कार वैशाली आटकर यांचा सत्कार प्रेरणा पुजारी मॅडम करतील. स्वागत. जिजाऊ महिला ग्राम संघ मेरठ अध्यक्ष मॅडम आरती परब यांचा सत्कार अमृता कलम मॅडम करतील. स्वागत. आदर्श महिला ग्राम संघ वेवर अध्यक्ष मॅडम समीक्षा आंगले यांचा सत्कार सुप्रिया कलम मॅडम करतील. स्वागत. स्वागत. स्त्रीशक्ती महिला ग्राम संघ यांच्या अध्यक्ष प्राची गावडे यांचा सत्कार प्रसन्न मेत्री मॅडम करतील. स्वागत. उन्नती महिला ग्राम संघ यांच्या सचिव मॅडम रंजना चव्हाण यांचा सत्कार सैफिन शेख मॅडम करतील. स्वागत. मैत्री महिला ग्राम संघ यांच्या सचिव मॅडम संजना मधुकर यांचा सत्कार यशस्वी चव्हाण मॅडम करतील. स्वागत. सदापुरी महिला ग्राम संघ डांगोरा यांचा स्वागत. उत्कर्ष महिला ग्राम संघ स्वागत.
ते या पूर्ण अभियानामध्ये आपल्याला मिळालेली माहिती अगदी तळागाळातील असलेल्या समूहांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे काम हे आपल्या CRP साहेब करतात. त्यांच्या या उल्लेखनीय कामासाठी आज आपण इथे त्यांचाही सत्कार करणार आहोत. त्यांच्या या कामगिरीसाठी आपण मनपूर्वक त्यांचे स्वागत करूया. स्वागताच्या अभियानाचं स्वागत टाळ्याने त्यांचे आपण स्वागत करूया. स्वागत. आता CRP टाईमचा आपण सत्कार करूया. विभावरी मेस्त्री कांजळगाव यांचा सत्कार आपल्या प्रभागातील अध्यक्ष मॅडम तुषार मॅडम करतील. स्वागत. वेदांती साळकर हरिग्राम संघ मैत्री ग्राम संघ स्वागत. उडान ग्राम संघाचे CRP स्नेहल आळकर यांचा सत्कार प्रभास संघाचे सचिव दर्शना कोचमॅडम करतील. स्वागत. धनरागिरी ग्राम संघ मर्डे मगसे स्वागत. जिजाऊ ग्राम संघ वेरळ स्वागत. स्वराज्य ग्राम संघ रेवंडी यांचं CRP कृतिका कांबळे स्वागत. स्वागत. मैत्री महिला ग्राम संघ स्वागत. स्वागत. पंचकृष्ण महिला ग्राम संघ स्वागत. आदर्श महिला ग्राम संघ यांच्या CRP स्वागत. उन्नती महिला ग्राम संघ स्वागत. स्वागत. उत्कर्ष महिला ग्राम संघ स्वागत. तसेच उडान महिला ग्राम संघाच्या शिवलक्ष्मी गोखले मॅडम इथे मला वाटतं उपस्थित नाही. त्यांच्या वतीने त्यांच्या
त्यांचाही आपण एक सत्कार केलाच पाहिजे. आपल्या बँक बघूया महासंघाच्या बँक कशी आहेत प्रणिता तुफंडे त्यांचा आपण स्वागत. करून दिल्याबद्दल मी श्री प्रवीण सावंत यांचाही सत्कार करू इच्छिते. वरती नमस्कार, माझे नाव आरती अनिल परब. कमिशनर तालुक्यामध्ये जिल्हा माझ्या संबोधन आहे नवदुर्गा आणि त्यात मी सचिव आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे जिजाऊ ग्रामसंघ, त्यात मी अध्यक्ष आहे. आपल्या सर्व समूहांना जे घडवलं, मार्गदर्शन केलं त्या सरांची, आज ठाकूर सरांची आम्हाला खूप कमी वाचते आणि यांची खूप आठवण येते. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बोलते की त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्याच्यामुळे आम्ही बाहेर पडत नव्हतो, ते आम्ही सर्व महिला बाहेर पडत. आणि मी आज धीर पण बोलली की सरांची आठवणी आज केलीच पाहिजे. सरांना बोलवलेलं पण ते आले नाही, त्याच्यामुळे त्यांची खूप कमी वाचते आम्हाला. सर्व मदत, सर्व जेवढं काही चुकत असेल ते त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांचे आम्ही म्हणजे सर्वांनी आपण त्यांना अभिनंदनाच्या टाळ्यांनी नसले तरी पण आपण स्वागत करायचं. धन्यवाद. आपण माहेरी आलाय पण आपला दादाच नाही ते, त्याची कमी तर भासणारच. तर काय करणार, त्यांची बदली झाली, त्यामुळे आपले दादा या कार्यक्रमासाठी नाही पण या कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी त्यांनी मागून भरपूर आम्हाला म्हणजे मला वाटतं मला रात्री त्यांनी मेसेज केला की बाबा मॅडम सूत्रसंचालन असं करायचं, असे वाक्य टाका जरा, एवढं त्याने शेवटपर्यंत ठेवलं. त्यांचा मला वाटतं त्यांचं शरीर तिथे असेल पण मन इथे असणार. त्यामुळे आपण खूप आमिस करतो त्यांना, पण काय असतं शेवट काय त्यांची बदली झाली. तालुका अभियान व्यवस्थापक श्री रवी किरण कांबळे सर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. पहिला नमस्कार. 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 सुरुवाती कार्यक्रमाला आपण आजच्या माहेर प्रभाग संघ यांची आज वार्षिक संमेलन सभेसाठी उपस्थित आजचे व्यासपीठावरील अध्यक्ष, प्रभाग संघाचे सचिव, कोषाध्यक्ष, सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी, अध्यक्ष, कोषाध्यक्ष, लिपिका, सर्व लिपिकाताई, सर्व ग्रामसंघाचे सदस्य, स्वयंसहायता समूहातील सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि या सर्वांचा बाळगणारा सांभाळणाऱ्या सर्व गावागावात प्रत्येकाच्या पोचणाऱ्या माझ्या केडर ताई म्हणजेच माझ्या CRP कम्युनिटी रिसोर्स पर्सन, बँक सचिव, CTC सर्व केडर, CTC या सर्वांचं तिथे मी मनापासून स्वागत करतो. आणि मला इथे बोलवलं, सर्वात सर्वांचे सत्कार झाले, त्यात एक महत्वाचा सत्कार गाऊन गेल्या बोलता येथे सूत्रसंचालन करणाऱ्या मेघना चव्हाण, तर मी आणि त्याच प्रभागाच्या ऑडिटर्स म्हणून काम करतात. तर उल्लेखनीय असं काम प्रभागात करत असताना आणि सूत्रसंचालन द्या म्हणाल्या या दोन्ही दिला आणि सर्व कार्यक्रमाचं संचालन त्या करतात मेघना चव्हाण, त्यांचा सत्कार मी म्हणतो आपले तालुका व्यवस्थापक MI साळवी सर यांच्या हस्ते केला जावा. तर मी मेघना यांना आमंत्रित करतो आणि सत्कार. स्वागत. कमांडर होणार होते ना, किती आहे स्वागत म्हणून काय होत नाही. तर आजच्या हा डिसेंबर 2019 साली प्रभाग संघ स्थापन झाला. त्या प्रभाग संघाला
सापडले. मी 19 मध्ये झालो आणि ऑलमोस्ट एक प्रभाग संघ म्हणता एक हिरकणी सुकावाड झाला होता. बाकी 5 प्रभाग संघाच्या बैठका मी होतो आणि त्यातीलच हा प्रभाग संघ मी उभारताना पाहिला आणि आजचे एक 5 वर्ष होतं 6 वर्ष होईल आता पडाल आणि या गौडदोड चालीमध्ये आपण प्रभाग संघामध्ये आता मी अहवाल वाचन केलं, पण बरेच आपल्या या संपूर्ण प्रभागामध्ये असलेले ऍक्टिव्ह आत माझ्यामध्ये गट घेतल्या. 209 गट आहेत. 209 पैकी 205 समोरनं आरे भेटतात. तो म्हणजे फिरता निधी जो शिल्लक आहे तो 100% देणं अपेक्षित आहे. त्यामुळे जे गट उरले असतील, माझी विनंती आहे प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांना की जो शेवटचे उरले गट कोणते असतील त्या सर्व गटांना देणं अपेक्षित असल्याप्रमाणे ते कोणते गट आहेत त्यांचे लागलीच यानंतर प्रस्ताव येत्या 2-4 दिवसामध्ये मला तालुक्याला सादर करावे, जेणेकरून या प्रभागातील एकही गट कुठला एक महिला कुठल्या आपल्या गावापासून वंचित राहू नये त्यासाठी सांगतो. त्याचप्रमाणे 14 या 11 ग्रामपंचायतीमधील 14 प्रभाग संघ आहेत. त्या प्रभाग संघांतर्गत काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी उल्लेखनीय काम करतात. त्याच पद्धतीने प्रभाग संघाच्या ग्रामसंघाच्या ज्या लिपिका आहेत त्या 14 पैकी 12 जणी अपॉइंट आहेत. माझ्याकडे 2 प्रभाग ग्रामसंघ वंचित आहेत जिथे लिपिका नाही, तिथे जातीय लक्षणे लक्ष आहे. कारण जिथे लिपिका नाही तिथे आपण म्हणतोय की तिथे जो ताळमेळ आर्थिक ताळमेळ होतो, जो साधला जातो, जेव्हा रेकॉर्ड पूर्ण तपासले जातात, गरजेच्या गोष्टी आहेत की ग्रामसंघाला आणि समूहाला ग्रामसंघ आणि प्रभाग संघाला लिपिका असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जे 2 शिल्लक आहेत तिथे जातीय लक्ष घालून तिथे पूर्ण करायला आहेत. मी थोडा सूचना करतोय, थोडा आढावा म्हणजे पद्धतीने माझा असं असं काही समजून घ्यावा, जेणेकरून थोडं सोबत मी थोड्या सूचनाही करेन, जेणेकरून मला असं वाटतं की आपला प्रत्येक प्रभाग संघ माझा तालुक्यातील हा आदर्शवत असावा. जसे की पहिला आपला आदर्शवत ऋणानुबंध प्रभाग संघ आचरा झाला. त्यानंतर यावर्षी हिरकणी प्रभाग संघ सुकावाड हा आता अंतर्भूत केला गेला आहे. त्यातून ते विजन बिल्डिंगचं ट्रेनिंग सेशन चालू आहे. मला यायला थोडा उशीर झाला, त्याच गोष्टीने विजन मोडचं प्रशिक्षण चालू आहे. 3 दिवसाचा क्लासरूम झाला आणि आता 2 दिवसाचं प्रॅक्टिकल सेशन होतं आणि तिथे आपल्याकडे बऱ्याचपैकी अजूनही प्रभाग संघाची प्रभाग समन्वयकाची कमतरता असल्याकारणाने थोडी धावपळ झाली आणि तो थोडा लेट झाला. असंच प्रकारे माझी 4 उरलेले पुढील वर्षात हे सर्व आदर्श व्हावे, सर्वांना 100% निधी मिळावा आणि तो वितरित केला जावा आणि प्रत्येक आपली जी महिला आहे ती आर्थिक आणि त्याच्याने उन्नती होऊन स्थैर्य लावावं, एक उत्पन्नात स्थिरता यावी आणि त्यांनी जे आपण उद्दिष्ट म्हणतोय महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत आपलं हे MSRDM चालतं, महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन्स म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जे आपण शेवटची सूत्रानुसार चालतं. शेवटचं जे सूत्र आहे शासन उपजीविका त्यामध्ये सांभाळताना ज्या स्कूलवरती जाताना आणि मिशन कंप्लीट करताना प्रत्येक महिला ही त्या स्वकर्तृत्वाने उभी राहावी. आपल्या महिलांमध्ये कमी राहिलेले नाही. आतापर्यंत आपण म्हणतोय की आज इतर तालुके पहा, आपले प्रभाग आजूबाजूला पहा, तालुके पहा, जिल्हा पहा की यातील प्रत्येक महिला आज आपण म्हणतोय की दिल्लीपर्यंत आपण एवढे दिल्ली अगदी दूर नाही म्हणून दिल्लीमध्ये जसं आपल्या जवळच्या देवगड तालुक्यातील प्रभाग संघाचे काही पदाधिकारी जे प्रतिनिधित्व करतात आपल्या जिल्ह्याचं, ते जाऊन दिल्लीला जाऊन प्रतिनिधित्व करतात. अशा पद्धतीची आपल्या महिला भरारी घेतलेली आहे. मला फोन मिळाले ही भरारी या अंतर्गतही महिला जाऊन आपापले व्यवसाय जे आपले ते प्रोडक्ट्स बनवतात, जे उत्पादन करतात, नव्या स्वरूपात करतायत किंवा कुठल्या एक नाविन्यपूर्ण करतायत, त्यांच्या स्वरूपात आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान आपल्या राज्य स्तरावर जे कार्यालय आहे त्यांच्या मार्फत ही राबवली गेलेली एक महिलांसाठी एक कॉम्पिटिशन होती आणि त्याद्वारे महिलांना एक व्यासपीठ म्हणून देणारे काम करता येईल. हे MSRDM हे म्हणजे उमेद आपण म्हणतोय हे महिलांसाठी एक उच्चतम मिळालेलं एक व्यासपीठ आहे. त्याचा पुरेपूर वापर करणं आपल्याला अपेक्षित आहे. उत्पादक गट मी म्हणतोय त्याने वाचलं मी अहवालामध्ये अहवाल वाचन संपूर्ण होईलच,
कारण हा आजची जी सभा आहे, मी बऱ्यापैकी म्हणून की आपण बरेच जण बोलवतात की बऱ्याच सत्कार पदाधिकारी, पण हे महत्वाचं आहे की आजचा जो सत्कार आहे तो तुमचा आहे, तुमची अशी मीटिंग आहे, सर्वसाधारण सभा ही तुमची आहे. आम्ही उपस्थित राहण्याचं कारण ही सांगतो की चाललेली सभेमध्ये योग्यरित्या चालणे, मार्गदर्शन करणे आणि त्याला सुधारित करून घेणं, कारण ही मोठी उच्चतम कमी कालावधीत झालेली मोठी संघटना ही संस्था आहे. ही संस्था अशी छोटी मोठी नाही आहे, महाराष्ट्राच्या चाललेली मोठी चळवळ आहे, देशात संपूर्ण चाललेली. त्यामुळे आपण याचा एक भाग आहोत, याचा एक अभिमान असला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने येथे जे कार्य करतात त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे उत्पादक गट मी म्हणालो होतो, प्रत्येक गावामध्ये उत्पादक गट म्हणतोय. आता याच्यापूर्वी उत्पादक गट म्हटले गेले की ते खेळते भांडवल त्याला 50,000 आणि स्थिर भांडवल 50,000 आणि खेळते भांडवल 1.5 लाख. तर अशा पद्धतीने आपण उत्पादक गटांना आपण निधी देत होतो, पण यामध्ये आता मागील वर्षापासून तो निधी वाढवला जाऊन स्थिर भांडवलासाठी 1 लाख आणि खेळत्या भांडवलासाठी 4 लाख, एकूण 5 लाखाचा निधी आपण त्यांना देत आहोत. असे कुठे उत्पादक गट म्हणजे समान व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी एकत्र देऊन आणि त्यापूर्वी 15-20 होत्या, त्याची वाढून 20 ते 40 महिलांनी एकत्र देऊन असा वाढवला गेला, संख्या वाढवली. त्याच पद्धतीने तुमचा निधी वाढवला गेला आणि तो अशा प्रत्येक गावामध्ये असे जे ज्या महिला व्यवसाय करतात त्यांनी एकत्रित येऊन आणि त्याचा फायदा घ्यावा. त्याच पद्धतीने जे आपण हे आता मी सांगतो, या दुसऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक ग्रामसंघ जे झाले, ग्रामसंघामध्ये सुरुवातीचा निधी स्टार्टअप कॉस्ट सर्वांना निधी करते, सर्वांना नाही आल्यास म्हणजे आता जर नवीन ग्रामसंघ झालेला नागपूरमध्ये तुम्हाला एकच आहे, मी तेच विचारतो. म्हणजे कुठला माझा एवढाच उद्देश आहे की कोणताही गट ग्रामसंघ हा निधीपासून वंचित राहू नये यासाठी. मला तालुक्यावरती काम करताना बऱ्याच म्हणजे खाली येताना आपले प्रभाग समन्वय जसे आता आपण काढले सगळे टाकून जे आता बदली होऊन पुढायला गेले आणि त्याचं प्रशिक्षण आहे ते मास्टर ट्रेनर त्यामुळे देऊ शकले नाही. बरं असे 2 त्यांनी प्रभाग समन्वय सांभाळले, अतिरिक्त आचरा आणि मुसळे म्हणून. आणि जाता शेवट एवढं चांगलं काम करत होतं, त्यांना आढळून येऊन बघितलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी मागील 2 वर्षापासून म्हणजे आता मी घरी जातो आणि घरी जाणं किती आनंदाची बाब आहे त्याच्यासाठी मला माहिती आहे. म्हणून शेवटी त्यांची या मागील 2 महिन्यामध्ये त्यांची बंदी झाली आणि ते घरी आता सहल घेऊन पुढा येथे गेले. त्यांची निश्चित आठवण येईल. त्यांच्या बंधनीपासून तुमच्या प्रभागाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत साथ राहिलेले त्यांची दिलेली आहे त्याच्या पद्धतीने. आणि प्रभाग संघामध्ये प्रभाग संघामध्ये राहिले सर्व ग्रामसंघांचे VRF म्हणजे व्हलनेबिलिटी रिडक्शन फंड जोखीम प्रवणता निधी कमी करण्याचा, एकूण प्रवणता कमी करण्याचा निधी आहे जे इलिजिबल आहे म्हणजे पात्रता आहे त्या ग्रामसंघांचे आपण येथे प्रस्ताव करतोय ते करणं अपेक्षित आहे. समूहांना आता CIF म्हणजे कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे समुदाय गुंतवणूक निधी, हा जो प्रति गटाला 60,000 मिळत होता आता तो आपण म्हणतोय की तो 1.5 लाखापर्यंत केलेला आहे समूहाला आणि त्यामध्ये आता 3 लाखापर्यंत रिवाईज झाली आहे. म्हणजे जेवढा आतापर्यंत प्रभागाला एक 66 लाखापर्यंत निधी मिळालेला आहे CIFचा, तर तो आणि वरती झालेला मी पाहिला गेला तर 57 लाखापर्यंत झाला आहे. माझं असं म्हणणं आहे की 100% वितरित केला जावा, प्रत्येक महिलेचा द्यावा आहे, मात्र त्यामध्ये पात्रता निकष तपासून त्याचे रिमाइंडिंग करून त्याची पडताळणी प्राधान्यक्रम लावून 100% तो वितरित करण्यात यावा. त्याचं एक पत्र जिल्हा स्तरावरून आलेलं आहे की आपण म्हणतोय की प्रभाग संघ स्तरावरती आपण काम करत असताना वर्षभराचा जी सभा लावली जाते याचा सभेचा उद्देश थोडा आज म्हणजे आपण ठिकाणी थोडी लेट होते. आपण वर्ष संपलं, आपलं आर्थिक वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च या अंतर्गत यानंतर या आर्थिक वर्षामध्ये जो काय प्रभाग संघाने निधी आणला गेला, वेगवेगळ्या सर्व मिळाला, आणला गेला, उपक्रम राबवले, त्याच पद्धतीने तो खर्च कसा गेला, आलेला पैसा जमा झालेला तो खर्च कोणासाठी केला गेला, कुठे कुठे खर्च केला गेला याचा सर्व
वाचन या सभेमध्ये करणं अपेक्षित आहे. आणि ही सभे आणि त्याच पद्धतीने या मागील 11 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये जे काय ठराव केले गेले मासिक सभेमध्ये RGB मध्ये याच्यामध्ये, तर त्यांना सर्व ठिकाणी मान्यता घेऊन सुधारित करून 100% आजची ज्या याच्यामध्ये ही ताकद आहे AGM मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये की आपण ठराव दुरुस्त करून घेणे, नव्याने ठराव केले आणि त्याला मान्यता करून घेणे, ही ताकद या सर्वसाधारण सभेमध्ये आहे. हे आपण जाणून घेतो. आजची सभा ही नुसती छोटी अशी साधारण सभा नाही आहे, लक्षात घ्या. ही सभा आहे प्रत्येक सदस्य जो प्रभाग संघामध्ये आहे त्याची सभा आहे. त्याचे प्रश्न आहे, प्रश्न निराकरणाची उत्तराची सभा आहे. याच्यातून तुम्हाला समाधानकारक उत्तर प्रश्न असतील तर ते विचारले जावे, त्याची समाधानकारक उत्तरे मिळणं अपेक्षित आहे आणि ती मिळतील अशी मी ग्वाही देतो आणि मी ते आहे. त्याचप्रमाणे CIF झाला, RF झाला, CIF झाला, ग्रामसंघाच्या किती उत्पादन गट झाले आणि नव्याने आता आपण उत्पादन क्षेत्रात उमेद स्मार्ट सारखे जी योजना आहे आपण मार्केटिंग आउटलेट संदर्भात करतो. याच्या पुढील वर्षी पण इथे आपण ILC इंटिग्रेटेड फार्मिंग क्लस्टर म्हणून आमचा हा प्रभाग घेतला जाईल. त्यामध्येही व्यवसायाला मोठी चालना देण्यासाठी महिलांचे छोटे मोठे जे उद्योग करतात. आता सध्या MBD प्रकल्प आहे, म्हणजे तो मायक्रो एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट म्हणून आहे. त्या अंतर्गत प्रभाग संघ ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांना विविध क्षेत्रीय ठिकाणी व्हिजिट भेट देऊन तसेच केटरच्या क्षेत्र भेटी व्हिजिट करण्यात येतील आणि त्याद्वारे त्यांच्या गावात ग्रामसंघामध्ये त्या प्रभागातील ग्रामसंघामध्ये गावागावामध्ये गावातील समूहांमध्ये सदस्यांमार्फत कशा प्रकारे आपण व्यवसाय वृद्धी करू शकतो आणि उपजीविकाला सस्टेन करताना कशा पद्धतीने सपोर्ट करू शकतो, तर हे MBD मार्फत बघितलं आणि केलं जाईल. त्यासाठी तुमच्या प्रभागामध्ये संपूर्ण तालुक्यात 10 EPCRP आहे. तुमच्या प्रभागातून 2 EPCRP घेतले गेलेले आहेत. एक कृतिका कांबळी आणि एकता डोलम या आहे. म्हणजे माहिती आहे त्याच्यासाठी मी सांगतोय. बऱ्याच जणांना माहिती होतं का नाही ना. मी व्यासपीठ असं मला भेटतं म्हणून त्यावेळी बोलतो. मी बोलायचं म्हटलं दिवसभरही करतो, पण हा आवडता घेतो कारण बराच कार्यक्रम आणि वेळ आता पाठी बघितलं तर रिफ्रेशमेंटची त्यांनी व्यवस्था केली त्यामुळे ती आहे. मी उपाची मोठी बराच बोलतो खरंच नाही. अजून राहिलेल्या मी ह्या संदर्भात आता मिळालेल्या व्यासपीठ मी सर्वांचा हे करतो, आदर करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी आजच्या वार्षिक सर्व सभेला मला आमंत्रित केलं. मी संपूर्ण आहे. त्याच पद्धतीने इथे मला सत्कार केला गेला. हा सत्कार माझा नसून मी म्हणतो मला कार्य करत असलेल्या सर्व प्रत्येक सदस्याचा हा सत्कार आहे. जे काम करतात सदस्य गटागटामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक लीडरचा सत्कार आहे. ग्रामसंघामधील सर्व जे ग्रामसंघ चालवतात त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आहे. सर्व लेखन लेखन करतायत त्याचं हे करतायत त्या लिपिकांचा आहे. हा सर्व डामडोलाचा पासून जो डामडोला जो चालवत आहे प्रभागाचा त्या प्रभाग संघाच्या लिपिका तसेच त्या पदाधिकाऱ्यांचा आहे. त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मी ते थांबतो. जय हिंद जय हिंद. आता आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी मी माझे महिला प्रभाग संघाच्या वतीने आपले आभार मानते. आता आपले तालुका व्यवस्थापक श्री साळवी सर आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार, माझं नाव स्नेहल साळवे आहे. या ठिकाणी नायक प्रभाग संघ प्रभाग मथुरे 2024-25च्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्वजण आला स्वागत आहे. मी 1-2 माहिती देणार आहे तुम्हाला. सरांनी सगळे सांगितलेले 1-2 महत्त्वाच्या ज्या आहेत त्या पुन्हा रिपीट करतो. या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे मागील आर्थिक वर्षामध्ये तुला जी आपण संकल्पना राबवली होती त्यामध्ये लखपती ही संकल्पना होती. मागच्या आर्थिक वर्षामध्ये आपण थोडी जरा
पास्टमध्ये घेतली होती, पण या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला ती पूर्ण त्याचा प्लॅन करून आपल्याला ती योजना राबवायची आहे. त्यामध्ये आपल्या समूहाची ज्यांचा आपल्याला टार्गेट दिलेलं आहे तेवढ्या महिला आपल्याला लखपती बनवायचे आहे. आता लखपती म्हणजे काय, तर त्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे किमान 1 लाख रुपये असलं पाहिजे या आर्थिक एका वर्षात, बरोबर आहे. तर आपल्याकडे असं म्हणजे क्वचितच काही कुटुंब असतील ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. कारण आपली जर दैनंदिन गरज जर बघितली तर किमान 7 ते 8 हजार रुपये आपल्याला एका महिन्याला लागतात खर्च करण्यासाठी, आणि आपण त्याच्यापेक्षा जास्त कमवायचा प्रयत्न करतो. म्हणजे वर्षाचं उत्पन्न बघितलं तर ते आपलं बरोबर 1 लाखाच्या आसपास होतं, किमान रुपये, किमान त्याच्यापेक्षा जास्त आहे आपल्याकडं, पण किमान तेवढं उत्पन्न आपल्याकडे होतं. त्यामुळे सगळ्यात लखपती दिले, फक्त आपल्याला त्या शोधायचा व त्यांना जो आपल्या अभियानाने दिलेला क्रायटेरिया आहे यामध्ये त्या महिलेच्या किमान 2 उपजीविका असल्या पाहिजे. त्यामध्ये दुसरी जी उपजीविका आहे ती नॉन क्रॉपची असली पाहिजे, अकृषी उपजीविका. त्यामध्ये 3 प्रकार आहेत. त्यामध्ये आहे एक त्या महिलेचा एखादा उत्पादनाचा कुठला तरी व्यवसाय असला पाहिजे, किंवा तिचा दुसरा जो व्यवसाय तो खरेदी विक्रीचा कुठला तरी व्यवसाय असला पाहिजे. आणि तिसरं जे आहे ते सेवा, म्हणजे तिला कुठले तरी असा उद्योग हवा जो तिच्याकडे जो सेवा या कॅटेगरीमध्ये आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. त्यासाठी पहिला आपल्याला MIP करावं लागेल. MIP करून त्यामध्ये त्या महिलेला ज्या गोष्टीमध्ये व्यवसाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला त्याचा प्लॅन बनवावा लागेल. त्या प्लॅन झाल्यानंतर आपल्याला त्याचं प्रशिक्षण त्यांना आयोजित करावं लागेल, प्रशिक्षण द्यावं लागेल. आपल्याकडे 2-3 प्रकारच्या संस्था आहेत, RCT आहे, KVK आहे, इतर सेवाभावी संस्था पण आहेत. त्यांच्यामार्फत सुद्धा आपण हे प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना वैयक्तिक कर्जासाठी आपण आपल्या PCRP आहे, उद्योगिक काय म्हणतो एंटरप्राइज सखी, नंतर आपल्या बँक सखी आहे, आपल्या CRP आहे, यांच्या मार्फत आपल्याला त्यांना कर्ज मिळवून द्यायचं बँकेत इंडिव्हिज्युअल एंटरप्राइजेससाठी. आणि त्यानंतर त्याचा उद्योग स्थापन आपल्याला त्यांना त्या आर्थिक वर्षामध्ये त्यांचं उत्पन्न म्हणजे त्या महिलेचं नव्हे, आपण मागच्या वर्षी खूप गैरसमज झाला की त्या महिलेचं उत्पन्न 1 लाख असलं पाहिजे. त्या महिलेचं नाही, आपण जर त्या महिलेला समूहामध्ये प्रवेश देत असतो तेव्हा ती एक कुटुंब आहे असं समजून तिला प्रवेश देत असतो, बरोबर आहे ना. तर आपण तिचं उत्पन्न सुद्धा मोजताना किमान 1 लाख उत्पन्न असलं पाहिजे असं एक गृहीत धरून आपण ते करतो. आणि दुसरी जी योजना आहे ती आपल्या अभियानाने आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्या प्रभाग संघामध्ये जो शिल्लक निधी आहे त्यामधून आपल्याला जो अखर्चित आहे, जो आपल्या प्रभाग संघ स्तरावर अखर्चित आहे, त्याच्यामधून आपल्याला तो निधी वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिलांना कर्ज स्वरूपात द्यायचा आहे. तो 24 महिने असणार आहे आणि त्याचा वार्षिक व्याज दर आहे केवळ 8%. जे आपल्या प्रभाग संघातून जो आपण देतोय तो केवळ 8% व्याज दर आहे. बँकेमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला किमान 11%, बरोबर आहे. दुसरी जी योजना आहे ती समृद्धी योजना आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ते उपजीविका कृषी आणि कृषी आधारित, तर त्याची कर्जाची रक्कम तिथं वाढलेली आहे. तर 1 लाख ते 2 लाखाच्या दरम्यान आपण ते कर्ज देणार आहोत. त्याचा परतफेडीचा कालावधी असणार आहे 24 महिने ते 36 महिने आणि त्याचा वार्षिक व्याज दर तो सुद्धा ते 8% असणार आहे. आणि तिसरी जी योजना आहे त्याच्यामध्ये उन्नती, त्या योजनेचं नाव उन्नती आहे. ती सुद्धा ते उपजीविकेसाठीच आपण देणार आहोत. त्याच्यामध्ये कृषी आणि कृषी आधारित हे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठी आपण देणार आहोत. यामध्ये आपण घर बांधायला, लग्न करायला आणि इतर कुठल्या गोष्टीसाठी आपण हे कर्ज देणार नाही आहोत, हे पहिला तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर उन्नती योजनेसाठी रकमेची मर्यादा आहे 2 लाख ते 3 लाख.
त्याचा परतफेडीचा कालावधी आहे 36 ते 48 महिने आणि त्याचा वार्षिक व्याजदर आहे 7%. आणि चौथी जी योजना आहे त्याच्यामध्ये पुन्हा ते उपजीविकेसाठी आपण ते देणार आहोत कृषी आणि कृषी आधारित उद्योग व्यवसायासाठी. त्या कर्जाची रक्कम जी आहे ती आहे 3 लाख ते 5 लाख आणि त्याचा परतफेडीचा कालावधी आहे 48 महिने ते 7 महिने आणि त्याचा व्याजदर सुद्धा सेम 7% असणार आहे. तर आपल्याला आपल्यामध्ये समूह स्तरावर खूप उद्योजक आहेत आपल्याकडे जे छोटा मोठा व्यवसाय करतात. त्यांना मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा आहे. त्यांनी या योजनेसाठी आपल्या प्रभाग संघाकडे अर्ज सादर करावा. प्रभाग संघ त्या अर्जाची छाननी करून तुमची जी काय अर्जाची रक्कम आहे ती तुम्हाला मिळून देईल. ओके, मला एवढं सांगायचं होतं. पुढे यानंतर आपल्या माहेर महिला प्रभागातील काही महिला म्हणजे उद्योग करतात, व्यवसाय करतात. त्यांनाही मी व्यासपीठावरती त्यांचे मन व्यक्त करण्यासाठी विनंती करते. आपल्या टांगमोड्यातील सदाफुली ग्रामसंघाच्या अध्यक्ष मॅडम पूजा ठाकूर यांचे एक आराध्य लस्सी प्रोडक्ट म्हणून ते आपला व्यवसाय करतात. मग ते आपल्या इथे मनोगत व्यक्त करतात. सन्माननीय अध्यक्ष आहे. तसेच माझा सदाफुली महिला ग्रामसंघ हा माहेर प्रभाग महिला संघ याला जोडलेला आहे. त्यात मी सर्वसाधारण समितीमध्ये सदस्य आहे. मी माझ्या व्यवसायाची ओळख करून देते तुम्हाला. कसं आहे, मी जो व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाला मला खूप भांडवल लागतं, खूप म्हणजे खूप. कसं आहे, मी आराध्य डेअरी प्रॉडक्ट या नावाने माझा दूध उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यात तसे दूध, दही, लस्सी, पनीर, तूप याचे उत्पादन व विक्रीचा व्यवसाय मी करते. आणि हा व्यवसाय सुरू करण्याचं कारण म्हणजे काय की आजच्या काळात शुद्ध आणि पौष्टिक असे दुग्धजन्य पदार्थ आपल्याला मिळणं फार कठीण आहे. कारण आता प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक प्रोडक्टमध्ये आपल्याला भेसळ आढळते. बघायला गेलं तर तुम्ही पनीर आपण इथे आपल्याला 280 पासून पनीर मिळतं, पण तेच पनीर माझ्याकडे 450 रुपयांनी आहे. कारण कसं आहे माहिती, 450 रुपये पनीर देण्याला कारण आहे माझं प्रोडक्ट एकदम उत्तम आहे आणि त्याच्यात कुठलाही भेसळ नाहीये. केमिकल वापरत नाही किंवा ऍडेड कलर वापरत नाही त्याच्यामध्ये. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मला उमेद अभियानामार्फत तसेच ग्रामसंघ माझा समूह यांनी मला खूप सहकार्य केले आहे. उमेद अंतर्गत मला प्रशिक्षण, मार्गदर्शन तसेच कर्ज सुविधा मिळाल्यामुळे मी माझा व्यवसाय करणं मला खूप सोपं झालं आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. सुरुवातीला हा व्यवसाय करताना मला थोडी भीती होती. त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मोजून मापून सगळं व्यवस्थित करायला लागणार, तरच तो व्यवसाय व्यवस्थित होतो. कुठलाही व्यवसाय जरी तुम्ही केला, तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, त्यामध्ये तुम्ही मोजमाप जर व्यवस्थित असेल तर तुमचं प्रोडक्ट उत्तमच बनणार आहे. तिथे तुम्हाला कोणालाही नाव ठेवण्याची गरजच नाही भासणार आहे. आणि असं माझाही असंच प्रोडक्ट आहे. मी कुठल्याही हे करत नाही की मला त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुम्ही म्हणाल की त्याचं तापमान हे ते सगळं मी व्यवस्थित मेंटेन करते आणि त्यामुळे माझा प्रोडक्ट एकदम उत्तम आहे. तुम्ही त्याच्यातल्या बऱ्याचशा महिलांनी माझं प्रोडक्ट तुम्ही चांगलं असेल, माहिती असेल तुम्हाला, कारण मसुरा इव्हन मालवणापर्यंत आम्ही हा प्रोडक्ट टाकतो लस्सीपासून असं. आणि तूप वगैरे सगळे प्रोडक्ट आम्ही विक्री करतो. तसेच आगामी काळात मी माझ्या व्यवसायाचा अधिक विस्तार करून आराध्य डेअरी प्रॉडक्ट ही संस्था स्थानिक स्तरावर विश्वासार्ह आणि ग्राहकप्रिय बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शेवटी माझ्या या प्रवासाला मला साथ देणाऱ्या उमेद अभियानाचे, ग्रामसंघाचे, समूहाचे
तसेच माझ्या कुटुंबियाचे व सहकार्याचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दर्शना दीपक खोत, मुक्काम पोस्ट मसुरे. माझ्या समूहाचे नाव श्री गणेश स्वयंसहायता समूह, त्यात मी सचिव आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव प्रगती महिला ग्रामसंघ, त्यात मी अध्यक्ष आहे. माझा ग्रामसंघ माहेर महिला प्रभाग संघाशी जोडलेला असून त्यात मी सचिव आहे. मी बघायला गेलं तर मी वास्तव्याला मुंबईलाच होते. आता मला इथे येऊन 10 वर्ष झाले. 2015ला मी मुंबईत गावी आले आणि त्या गावातच वास्तव्य करते आता. त्याच्यामुळे मी नोकरी केलेली होती, त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की गावात राहून काय करायचं, काहीतरी आपल्याला कामधंदा मिळावा, काहीतरी आपण करावं. ह्या उद्देशाने आम्ही एक व्यवसाय सुरू करायचा होता. तर त्याच्यामुळे उमेदने दिलेले प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कर्ज संहितेमुळे माझा आत्मविश्वास अजून वाढला आणि आम्ही 2023 मध्ये सब्बी मसाले या नावाने आम्ही माझी मैत्रीण सुजाता पेंडेकर आणि मी आणि दोघींनी मिळून सब्बी नावाने मसाला उद्योग सुरू केला. मसाला सुरू केला. त्याच्यानंतर आम्ही असा डंकिंग मशीन घेतल्या आणि आमच्या गावातच आम्ही एक असं दुकान घेऊन, भाड्याचं दुकान घेऊन आम्ही ते आता खूप चांगलं चालवतो. आणि माझे प्रॉडक्ट म्हणजे गरम मसाला, मालवणी मसाला, मच्छी मसाला, धणा पावडर वगैरे हे सगळं आम्ही विकतो. तर विक्रीला सुरुवात केली, त्यामुळे ग्राहकांच्या गरजा पण वाढल्या की त्या म्हणाले की आम्हाला तुम्ही पिठं ठेवा, पीठ ठेवा, पुरीचं पीठ असेल, मोदक पीठ असेल, वड्यांचं पीठ असेल. ह्याला एवढी मागणी झाली ना की आता आम्हाला खूप करावंसं वाटतं आणि खूप करतोय आम्ही. त्याच्यामुळे आज या व्यवसायामुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आणि त्याच्याबरोबर आम्ही काही महिलांना रोजगार पण मिळाला. आणि या सब्बी मसाल्याचे नाव स्थानिक बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी दर्जेदार आणि करण्यासाठी या प्रवासात मला पाठीशी उभे राहिलेल्या उमेद अभियान, माझे कुटुंब, CRP ताई व सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव पूजा हडकर. मी माझ्या व्यवसायाची माहिती आपल्या समोर मांडताना मला खूप आनंद होत आहे. मी चैतन्य गृहोद्योग या नावाने व्यवसाय सुरू केला. माझ्या व्यवसायाला 5 वर्ष पूर्ण झाली. मी पहिल्यांदा कोकम मागवड हा व्यवसाय करायला सुरुवात केली. कोकम मागवड हे मी मुंबईला होलसेल दराने पाठवायला लागले. आता 2 वर्ष पूर्ण झाले. सर्व प्रकारचे पिठा, मसाले, खोबरे तेल हे विविध पदार्थ मी ठेवायला लागले. मोदक पीठ, घावणे पीठ, वडे पीठ, कुळीत पीठ अशा प्रकारे विक्री करायला लागली. किराणा मालाच्या दुकानात ठेवायला लागले. हळूहळू मी यूट्यूबला, चॅनल, फेसबुक या जाहिराती टाकून कुरिअर, पोस्ट याने पार्सल पाठवायला लागले. हा व्यवसाय करण्यासाठी मला उमेद अभियानाने मार्फत व माझ्या बचत गटामार्फत खूप मोठं सहकार्य मिळालं. उमेद अंतर्गतचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, कर्ज सुविधा यांचा लाभ मिळाला. उमेद अभियानाकडून मिळालेला निधी CRP म्हणा, अंतर्गत कर्ज, बँक कर्ज, गृहलक्ष्मी योजना याचा प्रत्येक वेळी मी लाभ घेतला. माझ्या समूहाला 20 वर्ष पूर्ण झाली. मला उमेद अभियानात येऊन 7 वर्ष झाली. अभियानात येऊन व्यवसाय कसा करायचा मार्गदर्शन मिळालं. प्रत्येक नीतीचा प्रस्ताव करताना माझ्या गावच्या CRP ताई वेदांती साळकर यांनी प्रत्येक वेळी सहकार्य केलं मला. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. अभियानात आल्यापासून माहेर प्रभाग संघ समीर ठाकूर सर यांनी मला वेळोवेळी लेबलिंग म्हणा, बॉटल म्हणा, पिशव्या म्हणा, त्यांनी वेळोवेळी मला सहकार्य केले. त्यांचेही मी आभार मानते. माझ्यासाठी व्यवसाय उभा करणं सोपं झालं. त्यामुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. तसेच महिलांना देखील रोजगार मिळाला आहे. तसेच उमेद अभियानाकडून दिलेला प्रोत्साहन, आत्मविश्वास वाढला आहे. उत्पन्नाची विक्री असताना ग्राहकाकडून मला खूप चांगली उत्पन्नाची विक्री सुरू प्रतिसाद मिळाला. आज माझ्या व्यवसायामुळे केवळ
नव्हे तर सामाजिक स्तरावरही ओळख निर्माण झाली आहे. माझ्या प्रवासात मला साथ देणारे उमेद अभियानाचे कुटुंब व सहकार्याचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मी यापुढे विनंती करते की आपल्या माहेर महिला प्रभाग संघाचे कोषाध्यक्ष दीपा लक्ष्मी मेकर हे आपल्या प्रभाग संघातील आर्थिक वर्षाची उलाढाल वाचून दाखवतील. नमस्कार, माझं नाव दीपलक्ष्मी रामाजी मेहकर. माझ्या समूहाचे नाव शौर्य स्वयंसहायता महिला समूह कोळम. त्यात मी सचिव या पदावरती कार्यरत आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव उन्नती महिला ग्रामसंघ कोळम. त्यात मी अध्यक्ष या पदावरती कार्यरत आहे. माझा ग्रामसंघ माहेर महिला प्रभाग संघ मसुरे याला जोडलेला असून त्यात मी कोषाध्यक्ष या पदावरती कार्यरत आहे. सर्वप्रथम आपण वाचूया प्रास्ताविका. उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब, गरजू, वंचित कुटुंबांचे शासकीय योजनेमध्ये समन्वय साधण्यासाठी गाव स्तरावर महिला स्वयंसहायता समूहांची स्थापना करण्यात आली. या समूहांचे संघटन करण्याच्या हेतूने ग्रामसंघाची निर्मिती करण्यात आली. यातून दिनांक 11/12/2019 रोजी माहेर प्रभाग संघ मसुरे यांची स्थापना करण्यात आली. या प्रभागामध्ये एकूण 11 ग्रामपंचायत, 30 महसूल गाव या कार्यक्षेत्रात प्रभाग संघ अभियान चालवत आहे. यातून 209 स्वयंसहायता समूहांसोबत तसेच 14 ग्रामसंघांसोबत प्रभाग संघ काम करत आहे. प्रभागातील 2180 कुटुंबांचे सर्व धर्म, जाती, नियम समावेशन केलेले आहे. 209 समूहांपैकी 205 समूहांना अभियानातून फिरता निधी प्राप्त झाला आहे. प्रभागातील सर्व ग्रामसंघांना कार्यरत खर्च निधी प्राप्त झाला आहे. प्रभागातील ग्रामसंघांना जोखीम प्रवणता निधी प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे प्रभाग संघाचे काम अभियानात चालू असून अभियानाकडून मिळणारे सर्व प्रकारचे निधी व लाभ समूहातील शेवटच्या सदस्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभाग संघाचा मानस आहे. पीएमएफएमई पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजनेअंतर्गत अभियानाकडून 7,64,000 रुपये निधी प्राप्त झाला. त्यातून ग्रामसंघाला 5,80,000 देण्यात आला व त्यातून पीएमएफएमईची परतफेड 2,27,836 रुपये मिळाले असून व्याज 5,884 रुपये मिळाले. 5,084 रुपये मिळाले. अंतर्गत प्रभागातील एक स्वयंसहायता व 7 वैयक्तिक लाभार्थ्यांनी 2,80,000 एवढा निधी देण्यात आला आहे. त्यांची मी नावं वाचते बघा. आर्या हरेश तेंडुलकर 40,000 साई कृपा समूह, सुजाता पेडणेकर 40,000 विठ्ठल रखुमाई समूह, दीपाली दत्तात्रय पेडणेकर 40,000 धनश्री समूह व हडी 4,60,000 मैत्री ग्रामसंघ. अभियानातून सीआयएफ निधी 66 लाख रुपये प्राप्त झाला. त्यातून प्रभागातील 14 ग्रामसंघातील 95 समूहांना 57 लाख रुपये हा निधी वाटप करण्यात आला. त्यातून परतफेड 52,08,750 रुपये एवढी रक्कम परत आली. यातून व्याज 2,59,600 रुपये इतके मिळाले. पीजी उत्पादक गट आर्थिक वर्ष 2024-25 या सालात अभियानाकडून उत्पादक गटासाठी प्रभागामार्फत उत्पादक गट खेळते भांडवल 12 लाख व उत्पादक गट पायाभूत सुविधा निधी 3 लाख एवढा निधी प्राप्त झाला. मागील वर्षात परतफेड 1,04,443 रुपये एवढी झाली आहे. या परतफेडीमधून 1,50,000 रुपये इतकी रक्कम मसेश्वर उत्पादक गट कल्पवृक्ष ग्रामसंघ याला देण्यात आला आहे. सेवमेट आर्थिक वर्ष 2024-25 या सालात अभियानाकडून सेवमेट 1,06,750 रुपये जमा झाला आहे. अभियानाकडून प्रभाग संघ व्यवस्थापन निधी 1,50,000 रुपये इतका निधी जमा झाला आहे. अभियानाकडून प्राप्त मानधन ICRP 11,95,200 रुपये जमा झाला. त्यापैकी 7,68,000 मानधन ICRP यांना देण्यात आला. बँकसाठी मानधन अभियानाकडून 75,000 रुपये इतके बँकसाठी मानधन जमा झाले.
त्यापैकी 39,000 रुपये इतके मानधन बँकसाठी मानधन म्हणून देण्यात आले. लोकोस मानधन अभियानाकडून 10,900 रुपये जमा झाले आहेत. PMMME CRP कमिशन अभियानाकडून 4,800 रुपये जमा झाले आहेत. इतर जमा खर्च प्राप्त लेखापरीक्षण फी समूह व ग्रामसंघांचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्यात आले. त्यांचे एकूण अंतर्गत लेखापरीक्षण फी 35,735 रुपये जमा झाले. त्यापैकी सेवा शुल्क 4,978 रुपये एवढे प्रभाग संघात ठेवून उर्वरित 30,757 इतकी रक्कम अंतर्गत लेखापरीक्षकाला देण्यात आली. तसेच बँकेचे व्याज 1,88,668 रुपये मिळाले. तसेच ग्रामसंघाकडून प्राप्त खात भांडवल 2,000 रुपये जमा झाले आहे. तसेच 2 ग्रामसंघांकडून सभासद फी 200 रुपये इतकी जमा झाली आहे. सर्वसाधारण बैठक वर्गणी 2023-24 वर्षाची म्हणजेच गतवर्षीची वार्षिक सर्वसाधारण सभेची वर्गणी 17,950 रुपये जमा झाली असून त्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा खर्च 20,000 रुपये एवढा झाला आहे. प्रभाग संघ व्यवस्थापन निधीतून खर्च व्यवस्थापन निधी आवर्ती खर्च 10,800 देण्यात आला. महसूल खर्च बँक सर्व्हिस चार्ज आर्थिक वर्षात 2024 ते 25 या वर्षातील बँक सर्व्हिस चार्जेस 683 रुपये 34 पैसे एवढा दिला गेला आहे. प्रभाग संघाच्या ऑफिसमध्ये इंटरनेट सेवा घेण्यात आली. त्यासाठी 1,000 रुपये खर्च करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मधील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये असा ठराव मांडण्यात आला की प्रभाग संघातील पदाधिकारी म्हणजेच अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव यांना प्रत्येकी वार्षिक 3,000 रुपये मानधन देण्यात यावे. त्याचप्रमाणे त्यांना प्रत्येकी 3,000 देण्यात आले. एकूण खर्च 9,000 रुपये देण्यात आला. तसेच प्रभाग संघामध्ये साहित्य मालमत्ता खरेदीसाठी 26,988 रुपये खर्च करण्यात आला. त्यामध्ये फर्निचर, खुर्ची घेण्यात आली. प्रभाग संघाचे कार्यालयाचे भाडे वर्षाचे 11,000 रुपये देण्यात आले. मासिक बैठक खर्च 1,600 रुपये खर्च करण्यात आला. तसेच स्टेशनरी 4,110 रुपये खर्च करण्यात आला. ऑडिट फी प्रभाग संघाचे CA ऑडिट म्हणजेच वैज्ञानिक लेखापरीक्षण करण्यात आला. त्याची फी 10,573 रुपये झाली. ती त्यांना देण्यात आली. तसेच अंतर्गत लेखापरीक्षण फी 4,400 रुपये ऑडिटर अक्षता खोत यांना देण्यात आली. अखेर बँक शिल्लक अखेर म्हणजे मार्च 2025 पर्यंत बँक शिल्लक 1,10,46,953 रुपये जमा आहे. प्रभाग संघामार्फत वैयक्तिक व्यवसाय योजना, उन्नती कर्ज योजना, प्रगती, समृद्धी, उन्नती शक्ती असून आजच्या या 2024-25च्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मान्य घेण्यात आला. आपण आता सायली सरांनी जे आपल्याला योजना सांगितली आहे जी वैयक्तिक व्यवसायासाठी महिलांसाठी, त्या योजनेची आज आपण इथे मान्यता घेणार आहे. ती सगळ्यांना मान्य आहे का? 3 वेळा हो म्हणून त्याचे हे करायचं आहे, मान्यता द्यायची आहे. योजना तुम्हाला सगळ्यांना समजली का? नाही. प्रगती, समृद्धी, उन्नती आणि शक्ती. प्रगती जी हे आहे योजना आहे त्याचं मी कर्ज उद्देश वाचते ते नीट लक्ष द्या. उपजीविका, कृषी, अकृषी, कृषी आधारित. कर्ज रक्कम आहे 75 ते 1 लाख. परतफेडीचा कालावधी 14 महिने. व्याजदर आहे वार्षिक 8%. आणि लक्षात हो, कालावधी आहे, परतफेडीचा कालावधी आहे 24 महिने आणि व्याजदर आहे 8%. दुसरी जी योजना आहे समृद्धी योजना. उपजीविका, कृषी, अकृषी, कृषी आधारित. कर्ज रक्कम आहे 1 लाखपेक्षा अधिक ते 2 लक्ष म्हणजे 2 लाखापर्यंत. परतफेड कालावधी आहे 24 ते 36 महिने आणि त्याचा व्याजदर आहे 8%.
कर्ज रक्कम आहे 2 लाखापेक्षा अधिक 3 लाखा एवढं. परतफेड कालावधी 36 ते 48 महिने आणि त्याचा व्याजदर आहे 7%. चौथी योजना आहे शक्ती उपजीविका कृषी अकृषी कृषी आधारित. रुपये 3 लाख पेक्षा अधिक ते 5 लाखापर्यंत. परतफेडीचा कालावधी आहे 48 ते 60 महिने. व्याजदर आहे वार्षिक 7%. हे जे मी व्याजदर सांगितले ते सगळे वार्षिक व्याजदर आहे. म्हणजे जे वर्षाला तुम्हाला 8% पहिल्या 2 योजनेचे 8% आहेत आणि दुसऱ्या 2 योजनेचे 7% आहेत. सगळ्यांच्या लक्षात आलं? सगळ्यांना योजना समजली? नाही समजली असेल तर ग्रुपवर आपण टाकलेली आहे. समजत नसेल तर प्रभागमध्ये येऊन तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या CRP ताई आहेत त्यांनाही तुम्ही विचारू शकता. फक्त ही वैयक्तिक व्यवसायाकरिता आहे आणि तो व्यवसाय दाखवायचा आहे. आता या योजनेसाठी सर्वांची मान्यता आहे का? डॉक्युमेंट सांगणार आम्ही. सरांनी डॉक्युमेंट टाकले नाहीये ते झाल्यानंतर मी तुम्हाला आम्ही त्या ग्रुपवरती टाकू. मान्यता आहे की नाहीये? 3 वेळा वरून हात वरती करा. आभारी. आर्थिक समावेशन सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये प्रभाग संघातील समूहांना कोटी लाखाचे कर्ज वितरित करण्याचा प्रभागाचा मानस आहे. तसेच PMFP योजनेतील तसेच शासनाच्या अन्य विभागाच्या योजनेशी समन्वय साधून प्रभागातील जास्तीत जास्त कुटुंबांमध्ये आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी सर्व ग्रामसंघांना CIF निधी प्राप्त होण्यासाठी सर्व समूहांचे सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून सर्व ग्रामसंघांना CIF निधी मिळवून देण्यासाठी प्रभाग संघ प्रयत्नशील राहील. धन्यवाद. विषय घेण्यात येईल. कुठल्याही CIP ताईंना त्यांचं मनोमत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी येऊन व्यासपीठावरती करावं. स्वागत. चांगल्या बोलल्या. तर मला एखादं गावाचं दाखव होता. हे अपेक्षित ही आहे. जाई म्हणालो अपेक्षित आहे की हा समोर एखादा करतो. आता कोण CRP नाही म्हणून व्यक्त करतात. दिवाळी मिस्त्री कुठे दिवाळी मिस्त्री त्या विद्यार्थी काय करताना तुम्ही देऊन टाकला म्हणजे हे सेंटर साहेब बोलतात. एक वेगळं म्हणून CRP ला बोलतील आणि कार्यक्रमाची सांगतात. हा कार्यक्रम नाही पण सभेची आणि अध्यक्षांच्या वतीने आपण बोला. नमस्कार. माझे नाव वेदांती मुस्ताळकर. मी भटगावची CRP असून माझ्या समूहाचे नाव श्री ब्राह्मणदेव स्वयंसेवक महिला समूह या BCP आहे. मैत्री महिला ग्रामसंघाला सभासद असून मैत्री महिला ग्रामसंघ माहे प्रभाग समूह मसूर याला सभासद आहे. माझा समूह स्थापन होऊन 20 वर्ष झाली आहे. पण मी सांगता करणार नाही आहे. माझे कुणी कोणते ते मी बोला
मी अभिषेकातील विविध योजना वगैरे आता नवीन सांगितल्या गेल्या आहेत त्या योजनेचा ग्रामसंघातील समूहातील सर्व सदस्यांनी लाभ घ्यावा असे 2 शुभेच्छा देते आणि भावी आयुष्यात तुम्हाला तुम्ही वाटण्यासाठी शुभेच्छा आणि माझे 2 शब्द संपवतो. छान मला आणि कोणाचं बरोबर कारण आपण संघटनेकडे बोलतोय आजच्या सभेच्या कोणी बोलणार नाहीये. सुरुवातीला संपूर्ण कार्यक्रम आजच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेपासून स्वागत समारंभापासून प्रस्तावनेपासून डिटेलमध्ये आपण घेतलेला लेखाजोखा वाचला कोषाध्यक्ष यांनी या संदर्भात आपल्या संपूर्ण आणि ठराव समजला असेल ठराव समोर पास करून मंजूर करून आपण तिथे घेत आहोत आणि विविध सर्वांनी ते ठराव घेऊन पास करतो या तुमच्या सर्वांच्या संमतीने आणि अशी सगळं संबोधन शेवटी आपल्याच केवळ बोलल्या ज्या की म्हणाल्या की व्यवसायासंबंधी ते दाखवण्यात आलं जे आता मनोगत व्यक्त करत असताना पदाधिकारी ग्रामसंघाचा व्यवसाय काढला गेला ही जेव्हा सभा आयोजित करण्यात आली तर मी या संदर्भात गेले मी मगाशी बोलायचं राहून गेलं आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतं त्यामध्ये झाल्यानंतर संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा जो ऑडिट होतो आपण इंटरनल ऑडिट सोडून लक्षात घ्या इंटरनल ऑडिट हे होत असतं 3 महिने प्रभागाचं त्यानंतर वर्षात पूर्ण झाल्यानंतर वर्षाचं स्टॅट्युटरी ऑडिट आहे जे मान्यताप्राप्त CA कडून चार्टर्ड अकाउंटंट कडून ते करून घेणं लेखा यायचं सहज लेखापालकडून आणि त्याचं आलेला रिपोर्ट नंतर अहवालानंतर आपला वार्षिक अहवाल इथे वाचून दाखवणं ही वार्षिक सभेमध्ये हे अपेक्षित आहे. तर अद्याप अजून मागे 2 वर्षाचा ऑडिट बाकी आहे तात्काळ आपण याच्यावर बोलून ते पूर्ण करून घेऊ. त्यानंतर बोलले की जे शेवटच्या मागील 8 दिवसामध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेची काही हालचाल सुरू झाली आणि एवढा कमी शॉर्ट पिरियडमध्ये हा करून घेतला गेला. मी आता विचार करून घेते की या वर्षामध्ये प्रत्येकाला समान संधी देण्यात आली होती त्या संधीमध्ये तुम्ही कुठे राहिल्यात कमी पडणार ते तुमचा निर्णय आहे. स्पष्ट सांगतो की जो आपण म्हणतोय प्रभागामध्ये हा प्रत्येक सदस्य प्रभाग जे आता स्वयंसेवक समूहाचे सदस्य आहेत ग्रामसंघ हे सर्व ग्रामसमूह पदाधिकारी स्वयंसेवक समूह हे सर्व प्रभाग संघाचे सदस्य आहेत सभासद आहेत आणि त्याला प्रत्येकाचा हक्क आहे फक्त हा माझा प्रभाग संघ समजून तुमची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. केडर आणि बोलताना मात्र निश्चित स्वरूपाने म्हणतो की खाली चळवळी समूह म्हणून की वैयक्तिक असो ही जबाबदारी खरोखर तुमची आहे ना की प्रभाग संघ पदाधिकारी ग्रामसंघाची. निश्चित तुम्ही ज्या लेवलला काम करताय तुमच्यातून येणं अपेक्षित होतं जे की तुम्ही ते बोलणं चुकीचं आहे हे तुमच्याकडून येणं अपेक्षित होतं. हे स्पष्ट येते सांगतो हे तिथे मला गुण करायचं म्हणजे क्लिअरिफिकेशन व्हावं ना की दुसरा पदाधिकारी निश्चित स्वरूपाने त्याची दखल घेतली आहे दखल घेतलेली आहे पण हे बोलणं अपेक्षित नसताना हे तुम्ही काम करणं जेव्हा मला बोललं पाहिजे हे तुम्ही अपेक्षित आहे कारण ते तुमच्या मूल्यांकनामध्ये येतं की प्रत्येक शेवटच्या पत्रामध्ये उपजीविकेच्या याच्यामध्ये महिलांना सक्षमीकरण करताना 2 उपजीविकेचे कुटुंबांचं उपजीविका सुरू करणे या पद्धतीने मग आपण कुठे कमी पडलो या संदर्भात आणि इथे जर पडत असतो तर प्रत्येक आपल्या जी म्हणतोय CRPच्या केडरच्या ताब्यात असलेल्या समूहातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचणे आणि ज्याला आवश्यकतेनुसार आहे तिथे ग्रामसंघ आहे प्रभाग संघ आहे त्यांच्याकडे ते मांडून ते पूर्ण करून घेण्याचे तिथे जर नसेल तर तालुका स्तरावर ते घालून ते पूर्ण करून घ्यायचं हे कामच आपलं आहे. त्यासाठी मी बसतोय जसं की माझ्या तालुक्यामध्ये जर काय निर्माण असेल तर मी जिल्ह्याला मागून देतो जिल्ह्यावरून स्टेट म्हणून बोलून देतो हे अपेक्षित आहे. मला जर आहे ते तिथे कमी पडणं मला जर तिथे खाली झालं कमी तर ते माझा कमी पडेल मी ते कमी पोहोचलो लक्षात घ्या तिथे माझा फायदेवर आहे. तशाच पद्धतीने समजून घ्यायचं तुम्ही अभियानाची केलं आहे तर तुम्ही त्यासाठी मला दिलेला जातो आहे मानधन दिलं जातं मग हा आपलं काम आहे. माझं तर असं वैयक्तिक की आणि तुमचा एक नसताना व्यवसाय करणारे 20 वर्षाचा हा जुना सर्वात गट आहे. असे बरेच गट आहेत बाबूमध्ये मी पाहिलेले आहे आणि मोलाचा वाटा हा उमेदवारी यामध्ये आल्यानंतर आहे की एक वेळ आता अनेक व्यवसाय करताना मला तर मी म्हणतो इथे संधी आहे
200 आहे तर 200 समूहाचे स्टॉल लागतील एवढं काम आपलं करणं बाकी आहे. समूहाला त्यावरती फोकस करणं अपेक्षित आहे. तर इथे छोटंसं प्रोत्साहन म्हणून आपण आपल्या प्रभाग संघाच्या मासिक सभेची सर्वसाधारण सभेची ते सांगता करतोय. अध्यक्षांच्या वतीने परवानगी घेतो आणि आपण येथे सभेची सांगता करतोय. धन्यवाद. सभेच्या वेळी आता ती मला फक्त थोडे पदाधिकारी केडर इथे थांबवले, बाकी जे सदस्य आले असतील त्यांनी गेले हरकत नाही. थोडीशी मला चर्चा करायची आहे म्हणून तो असेल महिलेचा तर निश्चित स्वरूपात यशप्राप्ती झाल्याशिवाय होणार नाही. सातत्य, स्वतःवर विश्वास आणि सातत्य असतं त्या व्यवसायामध्ये तर निश्चित स्वरूपात यश आणि तो व्यवसाय वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही. वाटतो कारण शाश्वत उपजीविका निर्माण करणे माझं मी म्हणतो आपलं अभियानाचं शेवट सूत्रावरती हे काम आहे ती झाली पाहिजे आणि प्रत्येक महिला स्वावलंबी बनल्याशिवाय राहणार नाही अशी आशा बाळगतो. आणि उमेद अंतर्गत आजच्या प्रभाग संघाची माहेर प्रभाग संघाची वार्षिक सभा संघाची